मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचं समालोचन करताना आपण आवाज ऐकत असतो, आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील लादगाव गावचा सुपुत्र अर्थात आमचे मित्र आदरणीय अनुज मोरे सर यांचा आवाज आपण ऐकलात. जाते मैदानाच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळाला. सावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, पहिला चेंडू आपण दुसरा चेंडू या ठिकाणी पाहतोय. कार्पेटच्या सहाऱ्याने चांगलं क्षेत्ररक्षण साई आहे त्या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघता बघता या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्णत्वास आली. धावांचा श्री गणेशा पाहायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. साई आपल्याला पाहायला मिळत आहेत. RNP स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये सावा आणि सनील आणि सावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच साई मांजरेकर ब्लॉक लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु इथे मात्र धावबाची संधी जरूर होती, परंतु गमावली आहे क्षेत्ररक्षकाने. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जर आपण पाहिलात ना तर चेंडू झाले आहेत 3 धावा. जर आपण पाहिलं तर धावा सुद्धा झाल्या आहेत 3. निश्चितच या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मात्र पहिला डॉट, दुसरा 2, तिसऱ्याला 1 आणि चौथ्याला ही विकेट. जबरदस्त झेल या ठिकाणी टिपलाय तो, म्हणजे प्रथमेशानं कमालीचा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. बघा या ठिकाणी फलंदाज सनील बाद होताना पाहायला मिळत आहेत पहिल्या चेंडूवरती. इथे मात्र जबरदस्त बॅटची लिडिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि यष्टीरक्षक प्रथमेशने हा झेल टिपलाय. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट कडे वळताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच शिवशंभो वेळा संघाकडे या ठिकाणी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तसेच या ठिकाणी मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय या ठिकाणी राजेश मांजरेकर यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय महेश मांजरेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. सन्मान्य महेश मांजरेकरांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. मैदानाकडे जर आपण पाहिला तर ओहो, भन्नाट वेग पाहायला मिळाला. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. मी विनंती करतो या ठिकाणी सन्मान्य महेश मांजरेकर यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनील बाद झाल्याच्या नंतर सिद्धेश्वर ओहो, इथे मात्र जबरदस्त या ठिकाणी अपील उचलून धरली आहे, परंतु इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते आहे. पंचांनी या ठिकाणी अपील उचलून धरली आहे, परंतु इथे मात्र निर्णय येणे शिल्लक आहे. या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. तसेच या ठिकाणी पुढील मानसन्मान केला जातोय आरुष 11 संघाचे संघ मालक बल्लूजी पुलेकर. विनंती असेल आपला देखील या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. विनंती असेल आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. बल्लूजी पुलेकर आरुष 11 संघाचे संघ मालक बल्लूजी पुलेकर, विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील मानसन्मान करणे या ठिकाणी गरजेचं आहे. आपला संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल केला, आपला देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार. महेशजी मांजरेकर, वाईट चेंडू. ओके, अंपायर कॉल. ओके, वाईट चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे. फलंदाज अंपायर कॉल असणार आहे. या ठिकाणी कॅमेरामध्ये अंपायर कॉल, जमीन अंपायर तुम्ही आहेत ना, तुमचा कॉल असणार आहे. तुमचा जो डिसिजन असणार आहे त्याच्यावरती निर्णय असणार आहे. तुमचा कॉल असणार आहे. पुढील मानसन्मान या ठिकाणी केला जातोय RNP स्पोर्ट्स संघाचे संघ मालक मुकेश तोडणकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. मुकेशजी तोडणकर.
पंच फलंदाज बाद कोण आहे या ठिकाणी कळवायचं आहे. विनंती असेल या ठिकाणी मुकेश तोडणकर आपण या ठिकाणी यायचं आहे. RNP संघाचे संघमालक मुकेशजी तोडणकर विनंती असेल आपण या ठिकाणी आपला मानसन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश्वर बाद झाल्याच्या नंतर उत्तम भाटकर बहुचर्चित असलेला हा खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, परंतु इथे मात्र अनुभव पणाला लावावा लागणार आहे. ते म्हणजेच उत्तम याला ती कामगिरी करावी लागणार आहे. सातत्याने जर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये जबरदस्त फलंदाजी सातत्याने उत्तमच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, परंतु इथे मात्र साई आणि उत्तम ही जोडी मैदानावरती आता तैनात पाहायला मिळते. ओहो, हवेमध्ये चेंडू आहे, मिड ऑफ द क्षेत्र त्या ठिकाणी निवडलाय, जबरदस्त फटका, चेंडूला पाठवलाय, सीमारेषा पार येतोय, चौकार. बघा या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत वाढ पाहायला मिळाली. धावसंख्या झाली आहे 10 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचली आहे 10 धावा. तसेच अतिशजी भाटकर आपण कुठे असाल तर विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, विनंती असेल. चला वेळ नाही घ्यायचा आहे, पुढील सामना शिल्लक आहे. पंच नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल या ठिकाणी आयोजक आम्हाला सूचना करतायत, त्यानुसार खेळ करणं या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे. एक 8 धावा. सॉरी, या ठिकाणी चुकीची दुरुस्ती केली जाते. आमचे स्कोरर सांगतात या ठिकाणी 8 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत साईराज, आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक 2 ठिकाणी मार्गस्थ. चला, या ठिकाणी चेंडूचा पुरवठा मैदानामध्ये लगेच करायचा आहे. चेंडूंचा पुरवठा मैदानामध्ये लगेच करायचा आहे. या ठिकाणी दिप्तेची विनंती असेल आपल्याला, आपण या ठिकाणी अधिक वेळ घ्यायचा नाही, पुढील सामना शिल्लक असणार आहे. त्या ठिकाणी चेंडू आलाय, चेंडू पंचांकडे या ठिकाणी कॅरी करायचा आहे. पंचांकडे त्या ठिकाणी चेंडूचा लगेचच कॅरी करायचा आहे, विनंती असेल या ठिकाणी. साईराज आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिला तर उत्तम आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धेमध्ये सातत्याने ज्या नावाची चर्चा आहे, ज्या खेळाडूनं आपल्या नावाचा ब्रँड तयार केलेला आहे, तोच खेळाडू अर्थातच उत्तम. मात्र आता कामगिरी करावी लागणार आहे. चांगला खेळ सातत्याने. ओहो, इथे मात्र आल्या इरादे स्पष्ट केलेत. वाघाची धाड, मोठा प्रार, चेंडूला पाठवलंय, सीमारेषा पार येतोय, षटकार. बघा उत्तम ज्या प्रकारे मैदानावरती गेले, डगआउट मधून सेट होऊन गेले होते की काय, त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. बघा आल्या मात्र चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघांकडनं 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत पुनश्च वाढ पाहायला मिळते. 14 धावा धापलकावरती. उत्तम सामना करतोय साई. ओहो, चूक खोल टप्प्याचा या ठिकाणी चेंडू होता, परंतु कॅरी जरूर केला होता, परंतु या ठिकाणी चेंडू सुटलाय साईराजाच्याकडनं. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 2 फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत, सावा आणि उत्तम. चांगला खेळ, चांगल्या चेंडूला या ठिकाणी चांगला सन्मान देणं देखील क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी RNP स्पोर्ट्स संघ मालक मुकेश तोडणकर
विनंती असेल मुकेशजी तोडणकर. ओहो, हवेमध्ये चेंडू आहे इथे मात्र झेल टिपलाय. झेल आता मात्र डगआउट कडे वळावं लागणार आहे. साई मांजरेकर बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. तो म्हणजेच या ठिकाणी वेळा शिवशंभो वेळा संघाकडनं चांगला कमबॅक पाहायला मिळाला. बघा या ठिकाणी फलंदाजीसाठी युवराज यांना आमंत्रित केलं जात आहे. ते म्हणजेच साई बाद झाल्याच्या नंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो युवराज. परंतु इथे मात्र मोठं लक्ष उभं करावं लागणार आहे. ते म्हणजेच RNP स्पोर्ट्स संघासाठी इथे मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. ते म्हणजेच शिवशंभो श्रीवर्धन संघाकडनं आता मात्र कमबॅक पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ अजूनही त्या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या तिथे स्थिरावली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये युवराज आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गोलंदाजीसाठी पुनश्च सज्ज साईराज आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप घ्यायचा आहे पंच या ठिकाणी. कोणताही वेळ त्या ठिकाणी अधिक दिला जाणार नाही. पुढील एक सामना शिल्लक असणार आहे. अधिक वेळासाठी त्या ठिकाणी पॅनल्टीला सामोरं जावं लागणार. ओहो, इथे मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. 2 हात बाहेर काढले आहेत. अवांतर धाव वाईट चेंडूची घोषणा या ठिकाणी केली जाते आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्येत पुनश्च वाढ या ठिकाणी पाहायला मिळते. ओहो, चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. किती धावा या ठिकाणी फटक्यावरती मिळत आहेत. बघता बघता एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. एकाच धावेच्या मध्ये धावसंख्येत पुनश्च वाढ पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावरती. चेंडू जर आपण पाहिला तर 2 चेंडूचा खेळ अजूनही त्या ठिकाणी शिल्लक आहे. साईराज आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. चांगला खेळ मागील सामन्यामध्ये देखील चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु पराभूत पत्करावा लागला. परंतु या सामन्यामध्ये काय कमालीचा कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय शिवशंभो वेळा संघाकडं. पुन्हा एकदा साईराज तयार आहेत गोलंदाजीसाठी. ओहो, इथे मात्र बॅटची लिडिंग एज उत्तम भाटकर पाहतच राहिले. बघा ज्या प्रकारे बॅटची कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला त्यावेळेला मात्र रिॲक्शन मैदानामध्ये वेगळे पाहायला मिळाले उत्तम याचे. परंतु इथे मात्र एकमेव आशेचा किरण मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळतोय. बघा ज्या खेळाडूकडना अपेक्षा होती तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर, अर्थातच उत्तम भाटकर बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र या 2 फलंदाजांवरती या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी असणार आहे. इथे मात्र त्यांना कामगिरी करावी लागणार आहे. त्या प्रकारची फलंदाजी. शेवटचा चेंडू साईराजसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक या ठिकाणी शेवटचा चेंडू. ओहो, हवेमध्ये चेंडू बराच काळ. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. परंतु तिन्ही क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चेंडू मात्र मध्यमत जाऊन पडला. दुसऱ्या षटकाची सांगता समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर पुढे सरसावताना पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला टीम मीटिंग नसणार आहे त्या ठिकाणी. विनंती असेल पंच दीप्तेश आपणाला विनंती असेल, पुढील एक सामना शिल्लक आहे. वेळेअभावी षटक त्या ठिकाणी कमी केले जातील याची सुद्धा नोंद मात्र आपण घ्यायची आहे. विनंती असेल. प्रथमेश आले आहेत गोलंदाजीसाठी. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. ओहो, स्लोवर चेंडू चकवलं जातंय. फलंदाज आता मात्र फलंदाजांना बांधून ठेवलं जाते.
निश्चितच उत्तम बाद झाल्याच्या नंतर आशेचा किरण एकमेव मैदानामध्ये होता, परंतु तो सुद्धा बाद झाला आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये फक्त आणि फक्त शांतता पाहायला मिळते. बघा एका बाजूला चांगला खेळ सादर करताना पाहायला मिळतोय संघ शिवशंभो वेळास. गोलंदाजीसाठी प्रथमेश. ओहो पुनश्च स्लोवर स्लोवर चेंडूवरती या ठिकाणी जर आपण पाहिला तर वारंवार चकवलं जातोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सामना करतोय. ओहो बॅटच्या आतली कडा. बघा इथे मात्र चुकी करताना फलंदाज पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे स्ट्राइक रोटेट करायची होती त्याच प्रकारे चला पंच निर्णय द्यायचा आहे. फलंदाज कोण बाद असणार आहे. अधिक वेळ आपण त्या ठिकाणी मैदानाकडे घ्यायचं नाही आहे. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागणार आहे आणि जो संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल तो मात्र अस्तित्व कायम करणार आहे. बघा जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब आयोजित द्वारकानगर भंडारी चषक 2026 एक जबरदस्त आगळी वेगळी स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. सातत्याने या ठिकाणी या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर सातत्याने या ठिकाणी जबरदस्त स्पर्धा आयोजित करण्याचं काम या ठिकाणी श्रमिक राऊत असतील, त्याच्यानंतर त्यांचे सर्व सहकारी व आयोजक सातत्याने या ठिकाणी आपल्याला एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळत असते. त्यांच्या माध्यमातून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो डावपुरा फलंदाज, परंतु त्यालाही बांधून ठेवले प्रथमेशनं. वाईट चेंडू, पंचाने 2 हात बाहेर काढले. ते वाईटचा इशारा या ठिकाणी केला आहे, परंतु इथे मात्र बांधून ठेवलं जातंय डावखुऱ्या फलंदाजाला सुद्धा. ज्या प्रकारे या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते ना, चकवलं जातंय. ओ हो दांडी 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 गुल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट पाहायला मिळत आहे. बघा काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. बघा ज्या प्रकारे या ठिकाणी प्रथमेश थोडेसे फलंदाजीला नाराज जरूर होते, परंतु गोलंदाजीतून जो कमबॅक केलाय ना, होय कमालीचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय. अफलातून खेळ. चला टीम मीटिंग नसणार आहे या ठिकाणी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. सोहन बाद झाल्याच्या नंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चयला मात्र आता निश्चय करावा लागेल. आपल्या संघासाठी ते मात्र धावा बनवाव्या लागतील. धावसंख्या तिथेच मंदावताना पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती. कमालीचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रथमेश हो हवेमध्ये चेंडू आहे. झेल होतोय की काय? होय झेल टिपलाय जरूर, परंतु निश्चय मात्र मैदानाच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती निश्चय करून आला होता की काय? फलंदाज बाद. निश्चयच्या रूपानं या ठिकाणी पुनश्च एकदा एक झटका पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे फलंदाज मैदानामध्ये चालले त्याच प्रकारे रिकाम्या पावलाने मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. राज न्यू बॅटर मैदानामध्ये जवळ 7 खेळाडू तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळालेत. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या प्रकारे फलंदाज जात आहेत त्या प्रकारेच फलंदाज माघारी परत आहेत.
खराब फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ हो पुनश्चा चकवलंय परंतु पंच आमच्याकडे वाहत आहेत. 2 हात बाहेर काढले. अवांत धाव 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो हवेमध्ये चेंडू आहे परंतु इथे मात्र पुन्हा एकदा संधी होती की काय, परंतु ती गमावली आहे क्षेत्ररक्षकाने. तिसऱ्या षटकाची या ठिकाणी सांगता झाले. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिलत ना तर धावा झाल्या आहेत 23 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी 23 धावा 6 चेंडूंचा खेळ आहे. शेवटचा षटक या ठिकाणी पुढील सामना देखील शिल्लक आहे. पुढचा हाफ देखील शिल्लक आहे. कोणताही वेळ त्या ठिकाणी घ्यायचा नाही आहे विनंती असेल. तसेच अतिशजी भाटकर यांचा मानसन्मान या ठिकाणी महेशजी मांजरेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान करायचा आहे. मायेची शाल या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाईल. ओहो पुनश्चा स्लोवर पंचांनी नो चेंडू या ठिकाणी घोषित केला आहे. बघा 9+1 इथे मात्र फ्री हिटची नामी संधी फलंदाजाकडे आहे. चला या ठिकाणी परत आपण त्या ठिकाणी टीम मीटिंग साठी जमायचं नाही आहे. या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. सन्मान्य भाटकर यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. ओहो परंतु मागचा चेंडू आता मात्र भरून काढलाय. काय कमालीचा खेळ मैदानामध्ये पुनश्चा सादर करताना पाहायला मिळतोय. क्षितिज नागवेकर शेवटचा अंतिम निर्णायक षटक हाताळण्यासाठी आपल्या संघासाठी सज्ज झालाय. ओहो चांगला फटका ठिकाणी आपण पाहिलं तर कार्पेटच्या सहाऱ्याने इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्णत्वास सुद्धा आली आहे. दुसरी धाव 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिलात तर 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 27 धावा, परंतु तिसरं चेंडू या ठिकाणी क्षितिज हो स्लोवर चेंडू वारंवार या ठिकाणी हाताळले जात आहेत. किती धावा या ठिकाणी, परंतु दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. बघा 8 खेळाडू तंबूच्या आसऱ्याकडे पाहायला मिळाले. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहिला तर शिवशंभू वेळा संघाकडे या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला खेळ या ठिकाणी सादर केला आहे. आजच्या या दिवसामध्ये चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजेच शिवशंभू वेळा संघाकडनं कमालीची गोलंदाजी या सामन्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहित पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावचित बाद झाले आहे. त्याच्या अगोदरचा फलंदाज ओ हो कमालीचा खेळ मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते आहे. नॉट आउट. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षितिज नागवेकर ओहो बॅटची रीडिंग एज पाहायला मिळाली. फलंदाज बाद. इथे मात्र स्वतःच मैदानाच्या बाहेर निघताना पाहायला मिळाले. शेवटचा फलंदाज मला वाटतं असावा हा शेवटचा फलंदाज. वन टू गो. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. बघा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या संघासाठी अगदी सर्वच खेळाडूंना या ठिकाणी फलंदाजीची संधी मिळाली आहे. स्कोर काय रे
28 धाबा. 1 टू गो. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. सिद्धेश ऐरेकर यांना 50 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे जर आपण षटकार मारला तर या चेंडूवरती. ओ हो, चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. या फटक्यावरती किती धाबा या ठिकाणी घेतल्या जातील पाहणं निर्णायक ठरणार आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पूर्णत्वास सुद्धा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 30 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. स्पीडअप असणार आहे. विनंती असेल RNP स्पोर्ट्स वाळवटी संघ. पुढील सामना या ठिकाणी अजून शिल्लक आहे. सेकंड हाफ शिल्लक आहे. विनंती असेल या ठिकाणी आपण मात्र वेळ घ्यायचा नाही, नाहीतर पुढील सामना या ठिकाणी षटक कमी केले जाईल याची नोंद सुद्धा आपण घ्यायची आहे. विनंती असेल. पुढील सामना असणार आहे. या ठिकाणी या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ काळ भैरू आरावी या संघापुढे या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. याची नोंद मात्र घ्यायची आहे. चला, विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. RNP स्पोर्ट्स वाळवटी संघ. चला, विनंती असेल या ठिकाणी आपण मात्र लगेच जलद मैदानाकडे जायचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वाळवटी संघाला सूचना आणि विनंती असेल. तसेच वेळा संघ सलामीची जोडी आपण मात्र लगेच जलद मैदानामध्ये पाठवायची आहे. वेळ खूप कमी आहे. पुढील सामना शिल्लक आहे. अजून सेकंड हाफ या ठिकाणी शिल्लक असणार आहे. विनंती असेल या ठिकाणी अभय आपण अधिक वेळ या ठिकाणी घ्यायचा नाहीये मित्रांनो, सहकार्य करायचं आहे. स्क्रीनवरती जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळते. पुढील सामन्यामध्ये काय घडेल याची चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय. चला, पंचांना विनंती असेल या ठिकाणी लगेचच सामना सुरुवात करायची आहे आणि विनंती असेल ती म्हणजेच शिवशंभू संघाला की आपण मात्र या ठिकाणी लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चला, विनंती असेल सलामीची जोडी साईराज आणि समीर. सलामीची जोडी आपल्याला वेळात संघाकडे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती सावा आपल्याला पाहायला मिळतोय RNP स्पोर्ट्स संघाकडनं. चेंडूंचा पुरवठा या ठिकाणी करायचा आहे. विनंती असेल. चला, वेळ कमी असणार आहे. पुढील सामना 3 षटकांचा असणार आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. दीप्तेश या ठिकाणी कोणताही वेळ आपण त्या ठिकाणी अधिक द्यायचा नाही आहे. पुढील सामना शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. काय घडेल या सामन्यामध्ये पाहणं निर्णायक ठरणार आहे. जो संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल तो संघ मात्र काळभैरू आरावी या संघापुढे या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. अर्थात सतीश पाटील यांच्याबरोबर ती सामना असणार आहे. विनंती असेल या ठिकाणी चला स्पीडअप घ्यायचा सामना सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. समीर आणि साईराज. मागील सामन्यामध्ये सतीश पाटीलला पहिल्या षटकामध्ये 16 धावा ज्याने कुठल्या तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. 40+ हा फलंदाज
40 ओलांडून सुद्धा मैदानामध्ये त्या ताकदीची फलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. ओ हो बॅटची कडा, परंतु यष्टी रक्षक या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतोय की काय. डिक्लेअर झोन निवडला आहे. धावांचा श्री गणेशा पाहायला मिळतोय ते म्हणजेच शिवशंभो वेळा संघाकडे या ठिकाणी पाहायला मिळते. 1 चेंडू 1 धावा या ठिकाणी सावा गोलंदाजीसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. साई मांजरेकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. त्याच्या समोर जर आपण पाहिला तर साईराज आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजीसाठी. सावा राईट हँड ओव्हर द विकेट. ओ हो चांगला चेंडू या ठिकाणी निश्चितच एक चांगला सन्मान या ठिकाणी देण्याचं काम पाहायला मिळालं. साईराज याच्याकडनं चांगला चेंडू होता, परंतु या ठिकाणी डिफेन्स करताना पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सावा कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सावा यांची आपल्या संघासाठी चांगला खेळ या ठिकाणी सातत्याने करण्याचा प्रयत्न आहे. ओ हो चांगला फटका इथे मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून जर आपण पाहिला तर किती धावांसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण सुद्धा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत जर वाढ पाहिला तर धावसंख्या झाली आहे 5 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजे समीर यांच्याकडनं. अनुभवी खेळाडू आहेत. क्रिकेटचं महत्त्व त्यांना देखील या ठिकाणी माहीत आहे आणि या सिच्युएशननुसार या ठिकाणी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे हे दाखवून देत आहेत समीर. बघा 40 प्लसचे खेळाडू फार कमी आपल्याला पाहायला मिळत असतात क्रिकेटमध्ये. जातात त्यांना या ठिकाणी 40 प्लसची सुद्धा स्पर्धा होते, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सहभाग नोंदवत असतात. परंतु या यंग टॅलेंटच्या खेळाडूंमध्ये जर 40 प्लसचा खेळाडू या ठिकाणी आपला कौशल्य या ठिकाणी दाखवत असेल तर निश्चितच एक चांगली बाब आहे. चांगला फटका या ठिकाणी मिड ऑफच्या डोक्यावरून त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बघता बघता 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच चांगली रनिंग पाहायला मिळते ती म्हणजे समीर यांच्याकडनं चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्येत पुनश्च या ठिकाणी बदल घडून आलाय. धावसंख्या झाली आहे 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असणार आहे. सावा आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करते साई. ओ हो ब्लॉकलेनचा चेंडू, परंतु झेल सोडलाय. बघा तुम्ही झेल कोणाचा सोडला, साईराचा झेल सोडलाय, परंतु या झेलवरती मॅच निसटून जाईल की काय हे पाहणं देखील निर्णायक ठरणार आहे. अगदी शेवटचा चेंडू या ठिकाणी असणार आहे. बघा या झेलवरती या ठिकाणी सामन्याने या ठिकाणी वेगळी कलाटणी घेतली असती, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळाले, चुकी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु या चुका या ठिकाणी महागड्या ठरू शकतील की काय हे पाहणं देखील निर्णायक ठरणार आहे. RNP संघाकडनं शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 6वा. ओ हो जबरदस्त फटका, वाघाची धाड, मोठा प्रहार, चेंडूला पाठवलंय पुनश्च बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतायत 6 धावा. षटकार बघा तो झेल जर टिपला असता, ती मी मगाशी देखील म्हटलं, झेल जर टिपला असता तर या 6 धावा या ठिकाणी वाचल्या असत्या. थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदीच सोपा झेल त्या ठिकाणी अगदीच काढून दिला होता, तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फलंदाजानं अगदी झेल काढून दिला होता, परंतु ते कॅरी करता आलं नाही. आणि इथे मात्र लगेच दुसऱ्या चेंडूवरती समाचार घेताना पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी अजूनही जर आपण पाहिला तर 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिला तर 13 धावा या ठिकाणी खर्च होताना पाहायला मिळाल्या. चांगला खेळ या ठिकाणी थोडेसे फील्ड मध्ये चेंज करताना पाहायला मिळत आहेत. उत्तम भाटकर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम सामना करतोय त्यांच्या तितक्या ताकदीचा फलंदाज समीर.
ओहो, स्लोवर वन थोडंसं पाहायला मिळालं, अपकट पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र गोष्टांगी क्षेत्र बाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एक धावेच्या मदतीने धावसंख्येत पुण्याच्या वाढ 14 धावा. बघा दोन्ही खेळाडू या ठिकाणी 40+ आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर उत्तम जे गोलंदाजी करतात ते सुद्धा 40+ आहेत. फलंदाजी करतायत ते समीर सुद्धा 40+ आहेत. परंतु दोन 40+ यांच्यामध्ये सुरज सो एलिगंट सो ब्युटिफुल चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार येतोय षटकार. बघा इथे मात्र दाखवून देतात 40+ ची ताकद काय आहे. होय सिद्ध करून दाखवतायत. कमालीचा फटका. ओहो चांगला फटका पुन्हा एकदा मिडऑफच्या डोक्यावरून, परंतु क्षेत्ररक्षक आहे करणार नाही चुकी. आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण घेण्यास या ठिकाणी यशस्वी ठरले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा वाढ पाहायला मिळते. 22 धावा धापलकावरती. ओहो बॅटची वरची कडा, परंतु इथे मात्र गोष्टांगी क्षेत्र निवडलंय. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. काय कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. बघा या सामन्यामध्ये जो संघ या ठिकाणी पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागणार आहे. परंतु जो संघ या ठिकाणी विजय होईल त्याला मात्र काळभैरू आरावी या संघापुढे खेळताना पाहायला मिळणार आहे. हवेमध्ये चेंडू आहे. या ठिकाणी किती धावा मिळतील. एक धाव या ठिकाणी पूर्णत्वास आली. एकाच धावेच्या मदतीने या ठिकाणी धावसंख्येत पुनश्च आपल्याला परिवर्तन घडू येताना पाहायला मिळाले. उत्तम सामना करतोय समीर 40+ चा खेळाडू. ओ हो 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 जबरदस्त फटका, परंतु फटक्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. निराश थोडेसे पाहायला जरूर मिळते, परंतु काही हरकत नाही आहे. चांगला खेळ मैदानामध्ये. धाव संख्या 1 ने पुढे सरसावली. धावा जर आपण पाहिलं तर धावा झाल्या आहेत 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्त झाले. दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामना जिंकायचा असेल अर्थातच शिवशंभो वेळा संघाला तर 12 चेंडू 6 धावा बनवाव्या लागतील. फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय काळभैरू आरावी संघ कर्णधार सतीश नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचा आहे. विनंती असेल. ओहो सतीश आपण या ठिकाणी जलद तयारीत राहायचं आहे. पुढील सामना असणार आहे ग्रुप बी साठी. या ठिकाणी शेवटचा सामना पुढील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो क्वालिफाय साठी लढत असणार आहे त्या सामन्यासाठी. ओ हो चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु उत्तम करणार नाही चुकी. फलंदाज समीर झालेत बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये सौरभ आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये अगदी 6 धावांची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू मध्ये स्पीडअप घ्यायचा आहे. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. डगावळकडून या ठिकाणी टाळ्या वाजल्या जात आहेत संतोष यांच्यासाठी, समीर यांच्यासाठी. काय कमालीची या ठिकाणी फलंदाजी राहिली आहे. 40+ चा हा खेळाडू आहे. त्याच ताकदीनं त्याच दमाने या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळाला इन ऍक्शन मध्ये. ओहो चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. एक चोटी धाव या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. अजूनही 5 धावांची आवश्यकता. चेंडू झाले आहेत 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओहो चांगला फटका, आणि हा फटका विजयी फटका म्हणता येईल की काय. एक धावेची आवश्यकता असणार आहे. चौकार आहे ना.
ओके, एक धावेची आवश्यकता. बघा या स्पर्धेमध्ये इथे मात्र संघ निरोप घेताना पाहायला मिळतोय. अर्थातच RNP स्पोर्ट्स वाळवटी संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पराभूत झाला. या स्पर्धेतून बाहेर पाहायला मिळतोय, परंतु काही हरकत नाही. पुढच्या वर्षी नक्कीच एक चांगली तयारी करून जबरदस्त खेळ आपल्याकडून पाहायला मिळेल. चला, विनंती असेल या ठिकाणी या सामन्याचा सामनावीर या ठिकाणी ठरलाय. या सामन्याचा सामनावीर ठरलाय समीर बामा. या ठिकाणी आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. समीर मामा यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करतो या ठिकाणी आतिश भाटकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असे या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. विनंती असेल. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी राहिली. नाणेफेकीच्या अगोदर त्या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. समीरजी, आपण त्या ठिकाणी जायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी.